रविवार आहे आज आणि जल्लोदचा ट्रॅक आज डोंगर आहे. समोर दिसतो हा ढोऱ्या डोंगर आहे. थोडंसं आम्ही पुढं आलो तर गावापाशी, पण दादांचं म्हणणं होतं पाठीमागून जाऊ. थोडा अंतर वाढला, अर्धा किलोमीटर तर तक चालू दादांची. तर घ्या सांभाळून सगळ्यांना. मित्रांनो, जय शिवराय. आजचा जल्लोषचा ट्रेक ऐन उन्हातला ठरलेला आहे ढोऱ्या डोंगरावर. ढोर म्हणजे जनावर, आणि या डोंगराचं एका बाजूने जर पाहिलं तर जनावराच्या मुखाप्रमाणे याचं तोंड दिसतं, त्याच्यामुळं याचं नावच पडलेलं आहे ढोऱ्या. ॲक्च्युली सह्याद्रीमधल्या बऱ्याच डोंगरांना अगदी प्रेमळ नावं दिलेली आहेत. त्यामध्येच काही प्राणीजन्य नावं देखील आहेत. त्यामध्ये एक आहे हे ढोऱ्या, म्हणजे जनावराच्या तोंडाप्रमाणे असलेला. आपण तिकडे चाललेलो आहोत आता. महानुभाव पंथीयांसाठी श्रद्धास्थान असलेला हा ढोऱ्या डोंगर आहे. मग अशी म्हटल्याप्रमाणे ढोराच्या मुखाप्रमाणे दिसत असल्यामुळं ढोऱ्या हे नाव आहे. आजूबाजूला बघू शकता निसर्गरम्य ठिकाणे, आणि खाली आंब्यांचं दाट जंगल, माकडांचं भरपूर वास्तव्य. ढोऱ्या डोंगरावर महानुभाव पंथीय लोक प्रायश्चित्त विधीसाठी एका ठराविक तिथीला येतात. तसेच विधी विधान भेट सोहळा हा प्रामुख्यानं एक महत्त्वाचा विधी महानुभावपंथीयांमध्ये होतो, आणि त्यामुळं इथं सर्वात जास्त महानुभावपंथीय लोक येणाऱ्यांची संख्या आहे. तसेच शिखरावर आता आपण जाणार आहोत, तिथंसुद्धा एक समाधी सदृश स्थळ आहे. त्याच्या संदर्भात निश्चित मला माहिती नाही, परंतु ते देखील एक तिथं धार्मिक स्थळ आहे. समोर दिसतं ते भावली धरण, या बाजूला दिसतं ते मुकणे, आणि इकडे आहे वैतरणा. आणि आपण आलेलो आहोत त्या झोपड्या वगैरे आहेत त्या सी लेवलने. त्या सी लेवलने येऊन या खालीचा डोंगर, याच्या खाली असलेला उभा तीव्र कडा, त्या कड्यानंतर आता इथं आलेलो आहोत. आणि आता या कड्यानंतरसुद्धा उभ्या वरच्या कड्यावरती जायचं आहे. ही निश्चितच दमवणारी चढाई आहे. वातावरण आहे एप्रिल महिन्याच्या 12 तारखेला. सूर्यदेव जो आहे तळपतोय. 40चं टेम्परेचर आहे. आम्ही निसर्गाच्या कुशीमध्ये बसलेल्या वैतरणा आणि पोतराचं डॅम तालुक्यामध्ये आम्ही आहोत. तुम्ही बघू शकता, एवढ्या वर आल्यानंतर सुद्धा त्या वरच्या पॅचला अजून जायचं आहे, आणि तिथंपर्यंतची चढाई अगदी मित्रांनो 80 डिग्री समथिंग असावी. खरंच उंच आहे. ढोऱ्याच्या या शिखरावर आपण आता येऊन पोचलेलो आहे. वरती कारवीचं दाट जंगल आहे. आता सध्या वाळल्यामुळे दिसणार नाही, परंतु वरतून जो नजारा दिसतो
तो खरंच नयनरम्य आहे. बाकी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं वरती महानुभाव पंथीयांची समाधी होती. त्या समाधीस्थळाकडे जाऊया. तत्पूर्वी या ठिकाणी आता कोरडं झालेलं टाका आपल्याला बघायला मिळते आणि वरती पंथीयांचे ध्वज भगवा देखील आहे. इतर नावाजलेल्या गड किल्ल्यांप्रमाणे इथं जरी ट्रेकर मंडळींचा राबता जास्त नसला तरी हौशी आणि खऱ्या ट्रेकची आवड असणारे बारमाही फिरणारे आमच्यासारखे मोजकेच या इथं येतात. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता इथं की पायवाटा तुरळक आहेत, परंतु रुळलेल्या वाटा कमी आहे आणि ही ती महानुभावपंथीय समाधीस्थळ. वरचा पॅच उतरून आलोय. बरीच घसरांडी आणि उतार होता. आता इथं अजून तीव्र उतार आहे आणि हा पहा, हा सगळ्यात अवघड पॅच आता इथला अवघड आणि शेवटचा. तुम्ही बघू शकता ह्या बाजूला खोल दरी आहे आणि ह्या दरीच्या काठावरून जल्लोष मावळे आता उतरत आहे. जय शिवराय मित्रांनो. घोटीजवळील वैतरणनगरजवळील हा ढोऱ्या डोंगर आहे. महानुभावपंथीयांचं वरती देवस्थान आहे. याला एक प्रायचित्त डोंगर म्हणून सुद्धा समजलं जातं. म्हणजे महानुभावपंथीयात अशी आख्यायिका आहे की कोणाला पापाचं प्रक्षालन करायचं असेल, पाप जर धुवायचं असेल तर प्रायचित्त म्हणून या डोंगरावर दर्शनाला यायचं. पण आम्ही काही कोणी पाप केलेलं नाही आहे. आम्ही सगळे निर्मळ आत्मे आहोत आम्ही सगळे. आणि आज हा पॅच दिसतोय, असे पॅच आम्ही बिगर दोराचे आम्ही एरवी दोर लावून चढतोय, पण आज आम्ही 14 लोकांनी हा बिगर दोराचा चढ आणि उतर केली याच्यावरून. याच्यापेक्षा वरचा पॅच पण एक अवघड पॅच आहे. तर असं जल्लोषची ही खासियत आहे की सोपी गोष्ट अवघड कशी करायची हे आम्ही करून दाखवतो. धन्यवाद.